गुड आफ्टरनून. बघा आपण लास्ट लेक्चरला प्रॅक्टिस सेट 2.4 बघितला होता क्वाड्रेटिक इक्वेशनचा. आता ह्या लेक्चरला आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशनचा प्रॅक्टिस सेट 2.5 बघायचा आहे आणि त्यानंतर आपला 2.6 आहे. मग आपला क्वाड्रेटिक इक्वेशन संपेल. आता 2.5 मध्ये आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. जसं आपण 2.4 मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करताना 2 रूट काढायचो, बरोबर ना? किती रूट काढायचो? 2. कोणत्या मेथडने आपण ते क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचो बरं? फॉर्म्युला मेथडने. कशाने? फॉर्म्युला मेथडने. कंप्लीट स्क्वेअरिंग मेथड त्याच्या आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये होती. मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये म्हणजेच 2.4 मध्ये आपण कोणती मेथड बघितली होती? फॉर्म्युला मेथड बघितली होती. मग त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला आपण शिकलो होतो, बरोबर ना? का कोणत्या प्रकारचे क्वाड्रेटिक इक्वेशन असेल ते सॉल्व करण्याचा एक फॉर्म्युला असायचा. काय असायचं बरं? x = -b प्लस मायनस अंडर रूट b² -4ac/2a हा फॉर्म्युला असायचा. आणि या फॉर्म्युलेने काय असायचं? आपल्याला एक प्लसचं रूट यायचं आणि कोणाचं यायचं? मायनसचं. मग आपण ते क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचो. 2 रूट यायचे आपल्याला. आता हे प्लस आणि मायनसमुळे आपल्याला काय मिळायचे? 2 रूट मिळायचे. जर हे प्लस मायनस नसतं आपल्याला 2 रूट मिळाले असते का? नाही. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये क्वाड्रेटिक इक्वेशनचे 2 रूट येण्यासाठी कोणती गोष्ट मॅटर करते? प्लस मायनस अंडर रूट b² -4ac. म्हणजे थोडक्यात कोण मॅटर करतं? तर b² -4ac. कारण b² -4ac ची जर व्हॅल्यू 0 आली, काय आली? 0, तर मात्र प्लस मायनस 0 घेऊन काय फायदा व्हायचा का आपला? नाही. मग ते एकच इक्वेशन असायचं. मग याचं जर व्हॅल्यू आपल्याला b² -4ac ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? एकतर 0 किंवा एकतर काय यायला पाहिजे? 0 पेक्षा मोठी किंवा 0 पेक्षा लहान. तरच आपल्याला 2 इक्वेशन मिळायचे किंवा 2 रूट्स मिळायचे आपल्याला. तोपर्यंत आपल्याला मिळत नव्हते. मग आता त्याच आधारावर आपल्या पुढचा हा प्रॅक्टिस सेट आहे. मग आता सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळेस हा b² -4ac आहे का, यालाच आपण एक डेल्टा म्हणून ओळखतो. काय म्हणून ओळखतो याला? डेल्टा. आणि डेल्टालाच आपण डिस्क्रिमिनंट, यालाच आपण म्हणतो डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटला आपण काय म्हणून इंडिकेट करतो? डेल्टा. जर आपल्याला इथून पुढे आता क्वेश्चन विचारला, फाइंड द डिस्क्रिमिनंट ऑफ काहीतरी एखादं इक्वेशन देतील तुम्हाला क्वाड्रेटिक, तर त्यावेळेस तुम्हाला काय सॉल्व करायचा असतो? डेल्टा. आणि डेल्टा म्हणजेच काय सॉल्व करायचं आहे तुम्हाला? b² -4ac. लक्षात येईल का? म्हणजे जर तुम्हाला 1 किंवा 2 मार्कला एखादं क्वेश्चन विचारलं, फाइंड द डिस्क्रिमिनंट ऑफ गिवन एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन असेल, तर डिस्क्रिमिनंट सॉल्व करणं म्हणजेच काय सॉल्व करणं असतं? b² -4ac. लक्षात येईल का? डिस्क्रिमिनंटचा अर्थ काय असेल? b² -4ac. आता बघा याच्या 4 कंडिशन आहे. काय याच्यावाल्या 4 कंडिशन? आता b² -4ac हा काय काढणार आहे? आपला रूट काढणार आहे. जसं इथं सांगितलं ना, हा काय मदत करतो आपल्याला? 2 रूट काढायला मदत करतो. म्हणजे b² -4ac आपल्याला काय काढून देतो? नेहमी एखाद्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे 2 रूट काढून देतो. मग आता हे रूट कोणत्या पद्धतीने असेल? जर हे रूट इक्वल टू 0 जर आलं, म्हणजेच काय? फर्स्ट कंडिशन, जर ह्या डेल्टाची व्हॅल्यू म्हणजेच कोणाची व्हॅल्यू रे? b² -4ac याची जर व्हॅल्यू 0 आली, म्हणजे b² -4ac किंवा डेल्टाची व्हॅल्यू जर 0 आली, तर अशा रूटला म्हणायचं रिअल अँड इक्वल रूट्स. रिअल अँड इक्वल रूट्स. काय पुढे गेलं थोडं कळेल तुम्हाला, फक्त एवढं आता लक्षात ठेवा. जर कधी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे b² -4ac ची व्हॅल्यू जर 0 आली, तर अशा रूटला काय म्हणायचं? रिअल अँड इक्वल रूट. रिअल म्हणजे काय? रिअल संख्या अशी 1 2 3 4 5 6 7. इक्वल म्हणजे काय? त्याचे रूट दोन्ही पण कसे असणार आहे? सेम असणार आहे. जसं आपण एक एक्झाम्पल सॉल्व केलं तर आठवतं का रे? इथं प्लस मायनसच्या पुढे 0 आलं होतं, त्याचे दोन्ही पण रूट सेम आले होते, साईनसुद्धा चेंज नव्हतं. अलग लक्षात. मग अशा वेळेस जर ह्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 आली, तर त्या रूटला आपण काय म्हणतो? रिअल अँड इक्वल रूट. एवढं फक्त एक लक्षात. तुम्हाला सांगतो मी काय कंडिशन आहे, बाकी एक्झाम्पलमध्ये व्यवस्थित कळेल. आता सेकंड, जर
ह्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजेच कोणाची व्हॅल्यू रे, बी स्क्वेअर मायनस 4ac. जर एची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आली, ग्रेटर दॅन 0चा अर्थ काय रे, 0पेक्षा मोठी. म्हणजे 0पेक्षा मोठी म्हणजे काय, 1 2 3 4 5 100 1000 अशी जर व्हॅल्यू आली कोणाची बरं, बी स्क्वेअर मायनस 4ac. कारण की आपण सॉल्व करायचं आठवतं नाही, बी स्क्वेअर मायनस 4ac कधी कधी 0 व्हॅल्यू यायची, कधी मायनसमध्ये यायची, कधी कधी प्लसमध्ये यायची. मग आता याची व्हॅल्यू 0पेक्षा मोठी आली म्हणजेच काय आली बरं, प्लसमध्ये आली. मायनस चालेल का, नाही. मला एक सांगा, -1 मोठा आहे का 0 मोठा आहे, 0. मग आता 0पेक्षा कोण आला पाहिजे, हा मोठा. म्हणजे हे मायनस साईन चालेल का याला, नाही. म्हणजे जर एखादा डिस्क्रिमिनंट प्लसमध्ये आला आणि 0 नसेल म्हणजे 0पेक्षा काय असेल, मोठा असेल, तर अशाच त्याला आपण म्हणतो रियल अँड अनइक्वल रूट्स. कधी म्हणतोय मी तुम्हाला, जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0पेक्षा मोठी आली म्हणजेच काय, 1 2 3 4 5 100 52 100 काही पण आले असेल, तर अशा रूटला काय म्हणायचं, रियल अँड अनइक्वल रूट. ते कधीही इक्वल नसतात पण ते रियल असतात. रियल म्हणजे काय, 1 2 3 4 5 असे काहीतरी येतील, संख्या येतील काहीतरी. आणि एक तिसरी कंडिशन आहे, आणि ती तिसरी कंडिशन म्हणजे जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू, डिस्क्रिमिनंट म्हणजे काय आपला डेल्टा, याला डेल्टा पण म्हणतात बरं का, इज इक्वल टू म्हणजेच काय रे, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0पेक्षा लहान आली म्हणजे ह्या इक्वेशनपेक्षा कोण मोठा पाहिजे, 0. याचा अर्थ याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 0पेक्षा लहान. आणि 0पेक्षा लहान म्हणजे कोणती रे, -1 -2 -3 -100 -52 -92 अशी जर व्हॅल्यू आली असेल तर अशा रूटला काय म्हणायचं, हां, तर अशा रूटला आपल्याला म्हणता येतं ते म्हणजे काय, नॉट रियल. इक्वलचा काही संबंधच नाही, फक्त काय नाही, हे नॉट रियल, हे कधीही रियल रूट्स नसतात. ह्या 3 कंडिशन महत्त्वाच्या आहे. हे पुढे एक्झाम्पलमध्ये व्यवस्थित कळेल. फक्त इथे एवढंच लक्षात ठेवा, डिस्क्रिमिनंटचा अर्थ काय असतो, याला डेल्टा पण म्हणतो. डिस्क्रिमिनंट कशाने इंडिकेट करतात, डेल्टाने इंडिकेट करतात. डेल्टाचा अर्थ काय असतो, बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac काय दाखवतो, रूट दाखवतो. प्रत्येक क्वाड्रेटिक इक्वेशनला किती रूट असतात, 2 रूट असतात. मग त्या रूट जे 2 असतात ते कशाने इंडिकेट करतो आपण, बी स्क्वेअर मायनस 4ac. जर एची व्हॅल्यू 0 आली तर अशा रूटला काय म्हणायचं, रियल अँड इक्वल रूट. जर ह्या डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली म्हणजे 0पेक्षा काय आली, मोठी, म्हणजे थोडक्यात कोण आली असेल इथं, पॉझिटिव्ह. कोण आली असेल ना, कोणती संख्या आली असेल, पॉझिटिव्ह, तर त्याला काय म्हणायचं, रियल अँड अनइक्वल रूट्स. आणि जर ह्या डेल्टाची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, निगेटिव्हचा अर्थ काय रे, 0पेक्षा छोटी, 0पेक्षा जर लहान आले असेल तर त्याला काय म्हणायचं, नॉट रियल. लक्षात येईल का, ह्या 3 कंडिशन आहे, पहिल्या लिहून घ्या, मग आपण पुढे बघू काय. ही झाली डिस्क्रिमिनंट, आपण पहिली कन्सेप्ट बघितली. आता सेकंड कन्सेप्ट आहे आपल्याकडं, ती काय ती बघूयात. इफ, लक्ष द्या इकडे फक्त, इफ अल्फा अँड बीटा, हे साईन कोणाचं आहे, अल्फा, आणि कोणाचं आहे, बीटा. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन काय असेल आपलं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. समजून घ्या मी काय सांगतो, लिहू नका, लक्ष द्या. जर एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट काय आले आपले, अल्फा आणि बीटा, असं जर सांगितलेलं असेल तर आपल्याला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काढायला लावतात. मग ती कशी काढायची, हे स्टेटमेंटचा मिनिंग कळाला का, इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजे या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स काय बरं, अल्फा अँड बीटा. आणि जर एखाद्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट अल्फा आणि बीटा जर असतील तर त्या दोन्ही रूटची ॲडिशन, तर त्या दोन्ही रूटची ॲडिशन म्हणजेच काय, अल्फा प्लस बीटा नेहमी काय असते, -b/a. काय असते, -b/a. -b/a म्हणजे काय रे, इथली व्हॅल्यू कोण असते आपली, b, आणि इथली व्हॅल्यू कोण असते, a. काय नंतर ते आपण बघू वाटलं असतं. इथपर्यंत काय.
आणि त्यांचं जे प्रोडक्ट असतं म्हणजेच काय यांचं आलं मल्टिप्लिकेशन. अल्फा आणि बीटाचं मल्टिप्लिकेशन नेहमी किती असतं C/A. फॉर एक्झाम्पल सांगतो बघा मी तुम्हाला. जर एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन दिले, काय दिलं सपोज 2x² + 3x - 5 = 0 असं एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन दिले, तर ते काय म्हणतील ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट आहे अल्फा अँड बीटा. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा इंटू बीटा असं काढायला लावतील ते आपल्याला. मग अल्फा प्लस बीटाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर कोणाची व्हॅल्यू काढायची असते आपल्याला -b/a. मग मला सांगा इथं a कोण आहे बरं, a कोण आहे इथं 2, इथं b कोण असणार आहे आणि इथं c कोण असणार आहे -5. मग फक्त व्हॅल्यू टाका. मायनसला मायनस तसा ठेवला, b ची व्हॅल्यू किती बरं 3/a ची व्हॅल्यू किती बरं 2. म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली रे आपली -3/2. संपलं. अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय असतो बरं C/A. c ची व्हॅल्यू किती रे -5 आणि a ची व्हॅल्यू किती आहे 2. दिस इज आवर आन्सर. चला एवढंच करायचं असतं. लक्षात येईल का. म्हणून पुन्हा सांगतो, जर एखाद्या क्वाड्रेटिकचे रूट जर अल्फा आणि बीटा दिलेले असेल तर त्यांची ॲडिशन काय असते -b/a आणि त्यांचं प्रॉडक्ट काय असतं C/A. लक्षात येईल का. हे लिहून घ्या. चला झालं इथपर्यंत. याच्यात आपण एक गोष्ट ॲड करू. याचं एक फॉर्म्युला विचारतात. कधी कधी तुम्हाला डायरेक्ट एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन देतील आणि ते डायरेक्ट आपल्याला विचारतील काय अल्फा फाइंड द व्हॅल्यू ऑफ α² + β². काय विचारतील ते एखादं आपल्याला काय देतील क्वाड्रेटिक इक्वेशन देतील आणि ते क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला काय फाइंड आउट करायला लावतील α² + β². आता आपल्याला व्हॅल्यू फक्त अल्फा प्लस बीटाचीच माहिती असते. α² + β² ची व्हॅल्यू माहिती आहे का नाही आहे. मग α² + β² जर काढायचं असेल तर एक फॉर्म्युला लक्षात ठेवा कोणता तर अल्फा प्लस β² - 2 अल्फा इंटू बीटा. अल्फा प्लस बीटा तर माहिती आहे आपल्याला आणि अल्फा इंटू बीटा पण आपण काढू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय काढू शकतो आपण α² + β². म्हणून हा फॉर्म्युला पाठच ठेवा काय α² + β² = काय राहणार आहे ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा (² -2 अल्फा इंटू बीटा. लक्षात येईल का. अजून एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर विचारलं असतं α³ + β³, स्क्वेअरचा पण विचारतील आणि क्यूबचा पण विचारतील. मग क्यूबचा फॉर्म्युला काय तयार होऊ शकतो बघा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. काय करायचा जसं इथं अल्फा प्लस बीटा आहे याच्यात काय घेतलं आहे स्क्वेअर, इथं काय रे आपला क्यूब आहे मग इथं सुद्धा काय घ्यायचं आपल्याला क्यूब. मायनस काय करायचा 3 अल्फा इंटू बीटा पुन्हा ब्रॅकेट काय राहणार आहे अल्फा प्लस बीटा. हा फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा. हे दोन फॉर्म्युले कधी कधी आपल्याला विचारले जाऊ शकते. आणि एक लास्ट तिसरी कन्सेप्ट बघा समजून घ्या. जर एखाद्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स अल्फा अँड बीटा दिलेले असतील म्हणजे कोणत्या दोन संख्या दिल्या असेल एखादं काहीतरी क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्याचे रूट आपल्याला दिले असेल काहीतरी -3 4 किंवा 5 7 असं काही पण दिले असेल म्हणजे थोडक्यात ते अल्फा आणि बीटा दिलेले असतील. जर एखाद्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट अल्फा अँड बीटा असतील तर त्याच्यावरून आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड आउट करायला लावतात किंवा ते क्वाड्रेटिक इक्वेशन कसं तयार होईल हे आपल्याला विचारतात. मग याचं जर क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं असेल तर याचं क्वाड्रेटिक इक्वेशन कोणाचं ज्याचे रूट कोण आहे अल्फा अँड बीटा आहे त्याचं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होऊ शकतं ते म्हणजे ax² इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा = 0. कळलं काय सांगितलं मी. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे एखादे दोन जर रूट तुम्हाला दिले असेल म्हणजे अल्फा बीटा दिला असेल किंवा कोणत्याही दोन संख्या दिल्या असेल आणि त्यांचं जर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन जर काढायला लावलं तर ते कोणत्या स्वरूपात काढायचं x² - इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स
प्लस अल्फा इंटू बीटा. म्हणजे काय करायचं असतं माहिती आहे तुम्हाला, जे क्वाड्रेटिक इक्वेशन दिले असेल का ए बीच्या ज्या व्हॅल्यू दिल्या, सपोज इथं व्हॅल्यू दिली 2 आणि इथं काय दिली सपोज 3, सपोज असं दिलेलं आहे एखाद्या क्वाड्रेटिक इक्वेशनची व्हॅल्यू दिली 2 आणि एक काय दिली 3, तुम्हाला ते काय करायला लावतील, फाइंड द क्वाड्रेटिक इक्वेशन असं म्हणतील. मग असेच तुम्हाला काय करायचं आहे, एक्स स्क्वेअर तर ॲज इट इज राहणार आहे, मायनसला मायनस होणार आहे, इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा, अल्फा किती बरं 2 प्लस बीटा किती बरं 3 इंटू काय एक्स प्लस अल्फा इंटू काय करायचं आहे बीटा, म्हणजेच काय होणार आहे 2 इंटू 3 इज इक्वल टू 0. बघा बरं तयार होतं नाही क्वाड्रेटिक इक्वेशन. मग इथं काय होणार आहे एक्स स्क्वेअर मायनस इथं काय होणार आहे 2 प्लस 3 किती होणार आहे 6 किती होणार आहे 5x प्लस 3 2 जा किती होणार आहे 6 इज इक्वल टू 0. झालं क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे अल्फा बीटा जर 2 रूट दिलेले असेल किंवा कोणत्या 2 संख्या दिलेल्या असेल आणि त्याच्यापासून जर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायला लावलं असेल तर क्वाड्रेटिक इक्वेशनसाठी फॉर्म्युला काय असणार आपला, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आणि ते इक्वेशन आपल्याला असं क्वाड्रेटिक मिळून जातं. हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आपलं, बरोबर ना. हे तिसरं लिहून घ्या. बघा आता सर्वांनी एक लक्ष द्या. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट कोणता सुरू करायचा आहे, 2.5 प्रॅक्टिस सेट सुरू करायचा आहे. त्याच्यात एक 7-8 एक्झाम्पल आहे, आपण सर्व बघू. मग आता पहिलंच एक्झाम्पल बघू, एक्झाम्पल नंबर फर्स्ट. काय बरं तुमच्या समोर आहे बघा क्वेश्चन लिहू नका, फक्त समजून घ्या. ॲक्टिव्हिटी दिलेली, पहिले काय दिली आहे ॲक्टिव्हिटी. काय ॲक्टिव्हिटी, फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. म्हणजे आपल्याला काही गॅप किंवा काय आपल्याला फिलिंग गोष्टी दिल्या त्या आपल्याला फिलिंग द ब्लँक करायच्या, म्हणजे काय काय त्या भरायच्या. मग आता बघा हे वाटलंच तुम्ही बुकमध्ये लिहिलं तरी चालेल आणि नंतर घरी जाऊन मस्त चित्रबित्र काढा व्यवस्थित, ते काय तर सोपा क्वेश्चन येतो, लक्षात येईल. मग आता बघा पहिला क्वेश्चन काय बरं, फर्स्ट, याचा फर्स्ट क्वेश्चन पहिल्या बॉक्समध्ये काय दिलं आहे बरं आपल्याला, क्वाड्रेटिक इक्वेशन. काय दिलं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. काय दिलं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ऑलरेडी गिवन आहे तसंच ठेवलं आहे. पुढं काय दिलं आहे बरं, याच्यापासून 2 गोष्टी पडलेल्या बाहेर. एक काय बरं, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू काय 5 आहे. आणि सेकंड काय बरं, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -5. बरोबर, हे एक दिलेलं आहे. बरं पुढं पण आपल्याला बॉक्स दिले बघा, एक वरती बॉक्स आणि एक खाली बॉक्स आहे. आणि इथं काय दिलं आपल्याला, नेचर. काय दिलं आहे, नेचर ऑफ रूट्स. आता नेचर ऑफ रूट्स म्हणजे काय, जे आपण सुरुवातीला 3 बघितले होते त्याला नेचर ऑफ रूट्स म्हणतात. मग आता मला सांगा, आपण 3 नेचर ऑफ रूट बघितले होते, बरोबर का. सांगा बरं मला काय बघितले तर आपण नेचर ऑफ रूट, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रूट्स आर रियल अँड इक्वल. सेकंड काय म्हटलं आपण, बी स्क्वेअर मायनस 4ac इज, सेकंड वाला काय म्हटलं, लेस दॅन का ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन 0 असं आहे का, ग्रेटर दॅन. आणि जर ग्रेटर दॅन असेल तर तुम्हाला मी काय सांगितलंय, रियल अँड रूट्स आर रियल अँड अनइक्वल. आणि तुम्हाला तिसरी कंडिशन सांगितली मी, तिसरी काय सांगितली आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 असेल तर कोणतं नेचर असते याचं आलं, रूट्स आर नॉट रियल असं सांगितलं आहे ना. आता लक्ष द्या. मग आता इथं आपल्याला तेच दिलं आहे, वरती पण आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे आणि एक खाली एक बॉक्स दिलेला आहे, तोच फक्त आपल्याला काय करायचा, फिल. मग मला सांगा, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू इथं किती आली आहे, 5 आली, म्हणजे 0 सारखी आहे का, 0 पेक्षा लहान आहे का, तर 0 पेक्षा काय मोठी. मग 0 पेक्षा मोठी कोण असतो रे, रूट्स आर रियल अँड, 0 पेक्षा मोठी व्हॅल्यू आली कोणाची, बी स्क्वेअर मायनस 4ac ची. 5 आहे ना, 5 म्हणजे 0 पेक्षा काय असणार आहे, मोठा. म्हणजे त्याचा आन्सर काय येणार इथं, रूट्स आर रियल अँड अनइक्वल. एवढंच फिलिंग करायचं आहे. सेकंड काय बरं, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू काय
-5 आणि -5चा अर्थ काय बरं, 0पेक्षा काय आहे, लहान आहे, म्हणजे 0 काय बरं, मोठा आहे, म्हणजे b² - 4ac इज लेस दॅन 0, 0पेक्षा काय लहान आहे, आणि 0पेक्षा लहान असेल तर कसं नेचर असणार आहे, रूट्स आर नॉट रियल. बस झालं आन्सर. लक्षात आलं का. हे आपण सुरुवातीला 3 नेचर बघितले होते. म्हणजे जर इथं जर असं असतं तर रे बाबड्यांनो b² - 4ac इज इक्वल टू 0, अजून तुम्हाला एखादा फिलिंग द ब्लँक करायला लावला असतं, काय आलं असतं, रूट्स आर रिअल अँड इक्वल, कारण की तर b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली आहे, 0, म्हणजे याचा आन्सर काय आला असतं, आपलं पहिलं वाला आलं असतं. म्हणजे तुम्हाला कोणतं पण एक विचारतील, म्हणजे थोडक्यात एकच लक्षात ठेवा, जर या b² - 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली असेल तर तुमचं आन्सर हे राहतं. b² - 4ac ची व्हॅल्यू जर 1 किंवा 1 पेक्षा मोठी आली असेल तर आन्सर काय राहतं, रिअल अँड अनइक्वल. आणि जर तुमचं b² - 4ac ची व्हॅल्यू -1 किंवा त्यापेक्षा अजून लहान आली असेल, म्हणजे -2 -3 -4 आले असेल तर तुमचे नेचर कसे असणार आहे, रूट्स आर नॉट इक्वल, नॉट रिअल. लक्षात येईल का. सेकंड क्वेश्चन काय, पुन्हा आपल्याला काय दिलंय बरं, सम ऑफ रूट्स किती दिली आहे, -7. इथं काहीतरी असं एक बॉक्स आहे बरोबर, ओके. पुढं काय दिलंय बरं आला, क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं काय दिलंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे एक बॉक्स आहे तो आपल्याला फिलअप करायचा आहे बरोबर, ओके. आणि इकडे अजून काय दिलंय बरं आपल्याला, पुढं प्रोडक्ट ऑफ रूट्स, प्रोडक्ट ऑफ रूट्स किती दिलंय, ओनली 5 ना, मायनस नाही फक्त प्लस आहे, ओके 5 असं दिलंय. आता मला सांगा इथं आपल्याला काय लिहायचं आहे बरं, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असतं आपलं, ax² + bx + c या इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. पण हे कोणतं लिहायचं आहे, सम दिले आपल्याला, इथं काय दिले बरं, -7 आणि प्रोडक्ट दिलं आपल्याला काय दिलंय, 5. मग कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला, सम आणि प्रोडक्ट कुठं असतो, अल्फा आणि बीटाला, म्हणजे ज्याचे रूट कोण आहे, अल्फा आणि बीटा, आणि ज्याचे रूट अल्फा आणि बीटा असतात त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असणार आहे, मग ax² - इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 लिहून दिले तुम्हाला मी सेकंड. ज्याचे रूट्स कोण असतं, अल्फा अँड बीटा. हे मी कसं काय ओळखलं, कारण इथं सम म्हटलंय, इथं सम कोणाची, फक्त अल्फा बीटाची, आणि प्रोडक्ट फक्त कोणाचं आहे, अल्फा बीटाचं आहे. याचा अर्थ इक्वेशन कोणावरून बनवायचं आहे आपल्याला, अल्फा बीटावरून. आणि अल्फा बीटावरून जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं असेल तर मग आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट काय असतो, ax² इन ब्रॅकेट अल्फा प्लस अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग आता इथं फक्त काय करायची, आपल्या व्हॅल्यू टाका. मग काय होईल बरं, इथं x² तर काहीच व्हॅल्यू टाकायला चान्स नाही, x² - अल्फा प्लस बीटा, म्हणजे हे काय दिलेलं आपल्याला, रूटचं काय दिलंय, सम दिले. मग रूटची सम काय आपल्याकडं, -7 इंटू काय बरं इथं, x प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे काय रे, प्रोडक्ट, आणि प्रोडक्ट काय दिलं आपल्याला, 5 इज इक्वल टू किती होणार इथं, 0. अजून एक स्टेप वाढेल, इथं मायनस इंटू मायनस काय होणार आहे, प्लस, आणि देअरफॉर ax² + 7x + 5 इज इक्वल टू 0. झालं का रे क्वाड्रॅटिक इक्वेशन, झालं. आणि हेच क्वाड्रॅटिक इक्वेशन आपली इथं लिहायचं आहे, म्हणजेच काय राहणार आहे, ax² + 7x + 5 इज इक्वल टू 0. झालं आन्सर. लक्षात येईल का, ठीक आहे. फर्स्टचाच आता आपल्याला क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आहे, थर्ड. काय बरं क्वेश्चन नंबर थर्ड, इफ अल्फा, बीटा आर रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्याचे रूट कोण आहे बरं आता, अल्फा अँड बीटा आहे. मग आता खाली आपल्याला दिले एक क्वाड्रॅटिक इक्वेशन, काय दिले क्वाड्रॅटिक इक्वेशन, बघा काय दिले क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला, 2x² - 4x - 0. आणि याच्यापासून काय तयार करायला लावले आपल्याला, दोन गोष्टी तयार करायला लावले,
काय करायचं आहे अल्फा प्लस बीटा आणि दुसरं काय अल्फा इंटू बीटा. हे दोन आपल्याला लावले ना, एक लक्ष द्या रे, नंतर लिहा. आता तुम्हाला पहिली गोष्ट अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढण्याचा एक फॉर्म्युला सांगितला. काय सांगितलं? अल्फा प्लस बीटा म्हणजे मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे? सी अपॉन ए. पण आपल्याला ए बी सी तर माहीत पाहिजे. काय ए बी सी माहीत पाहिजे ना. हे कुठून मिळणार आहे रे आपल्याला? क्वाड्रॅटिक इक्वेशनमधून. म्हणून याला आपण म्हणू शकतो कम्पेअरिंग. ॲक्च्युली फिलिंग द ब्लँक नाही लिहिलं तर चालेल. कम्पेअरिंग कशाबद्दल कम्पॅरिझन करायची आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबत. काय असणार आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग मला सांगा एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एची व्हॅल्यू किती असणार इथं? 2. बीची व्हॅल्यू किती असणार आहे? -4. सीची व्हॅल्यू किती असणार आहे? -3. आल्या का ए बी सीच्या व्हॅल्यू आपल्या? मग ए बी सीच्या व्हॅल्यू आल्या असेल तर फक्त सबस्टिट्यूट करा. मायनसला मायनस तसेच ठेवा. बीची व्हॅल्यू किती बरं? -4 अपॉन एची व्हॅल्यू किती बरं? 2 इज इक्वल टू मायनस इंटू मायनस का होणार आहे? प्लस. म्हणजे 4 किती होणार आहे? 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजेच अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली? 2. लक्षात आलं सरांना? नेक्स्ट सी अपॉन काय बरं? ए. सी म्हणजे काय रे इथं? -3. टाकू व्हॅल्यू -3 अपॉन एची व्हॅल्यू किती आहे? 2. काही कॅल्क्युलेशन करायला चान्स आहे का? नाही. म्हणजेच अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय राहणार आहे? -3/2. दोन्ही आन्सर आले. आता आपल्याला 2.5चा सेकंड क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 2. काय बरं मेन क्वेश्चन नंबर 2? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला अनुजा? डिस्क्रिमिनंटची. कशाची? डिसची नाही, डिस्क्रिमिनंट. काय? डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? डेल्टा. आणि डेल्टा म्हणजे कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? बरं मला एक सांगा, पहिले इक्वेशन काय दिलंय बरं आपल्याला? फर्स्ट क्वेश्चन काय आहे? ए एक्स स्क्वेअर -1 इज इक्वल टू 0. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला? डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचं आहे. मग आता डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचा असतो म्हणजेच काय फाइंड आउट करायचा असतो आपल्याला? डेल्टा. आणि डेल्टा फाइंड आउट करायचा म्हणजेच काय फाइंड आउट करायचं आहे? बी स्क्वेअर मायनस आणि बी स्क्वेअर मायनस 4ac जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला कोणाची व्हॅल्यू गरजेची आहे? ए बी सीच्या. बरोबर का नाही? कशाच्या व्हॅल्यू गरजेची आहे? ए बी सीच्या. मग आपण आता ए बी सीची व्हॅल्यू काढू. कशावरून? कम्पेअरिंग अबो इक्वेशन विथ कोणाबरोबर कंपॅरिझन करायचं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं आपलं? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग याच्यावर आता आपण ही कंपॅरिझन जर केली तर एची व्हॅल्यू किती येणार आहे? 1. बीची व्हॅल्यू किती येणार आहे? 7. आणि सीची व्हॅल्यू किती येणार आहे? -1. आल्या का? मग आता आपल्याला काय घ्यायचं असतं बरं? डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय घ्यायचं आपल्याला? डेल्टा. आणि डेल्टा इज इक्वल टू काय असतो? बी स्क्वेअर मायनस 4ac. आणि देअरफॉर मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे फक्त आपल्याला. बीची व्हॅल्यू किती बरं इथं? 7चा स्क्वेअर -4 इंटू एची व्हॅल्यू किती आहे? 1 इंटू सीची व्हॅल्यू काय आहे? -1 इज इक्वल टू 7चा स्क्वेअर किती होणार आहे? 49. आता पेपरमध्ये पण मुलांची ह्याच गडबडी होतात आणि इथं प्रॅक्टिस करताना तेच होतात. जर सर्वांचं मल्टिप्लिकेशन आहे ना तर दोन ठिकाणी जर मायनस जर आलं तर मायनस इंटू मायनस काय होतो? प्लस. पेपरमध्ये ह्या पेपरमध्ये बऱ्याच मुलांनी ह्याच गडबडी करून ठेवलं आहे. मायनसला मायनस लिहिलं, कोणी मल्टिप्लिकेशन्स काढून घेतलेले. का काढलं? मला कळलंच नाही कारण ते मायनस होतं म्हणे. जे आहे ते किमती प्रॉपर टाकत चाला म्हणजे तुम्हाला इक्वेशन व्यवस्थित कळेल. मग आता इथं मायनस इंटू मायनस काय होणार आहे? प्लस. काय लिहिलं? 4 1 जा आणि 4 1 जा 4. मग आता 49 प्लस 4 किती होणार बरं? 53. म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू किती आली आपली? डेल्टा इज इक्वल टू काय? 53. आणि हेच तर काढायला लावले आपल्याला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आली? 53. लक्षात येईल का?
कळेल का? नक्की लिहून घ्या का? ओके. बघा आता सेकंडचा सेकंड क्वेश्चन काय क्वेश्चन आहे बरं सेकंडचा सेकंड. 2y स्क्वेअर 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. हे पण काय सॉल्व करायचं आहे आपल्याला? डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचं आहे. आणि डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचं म्हणजेच काय फाइंड आउट करायचं आपल्याला? डेल्टा. आणि डेल्टा फाइंड आउट करायचा असेल तर कोणत्या व्हॅल्यू लागतं आपल्याला? ABCच्या. मग आपण काय करू? हे इक्वेशन कम्पेअरिंग अबो इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग ची व्हॅल्यू किती असणार आहे बरं? 2. b ची व्हॅल्यू किती असणार आहे? -5. आणि c ची व्हॅल्यू किती असणार आहे? 10. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? डेल्टा. मग b ची व्हॅल्यू किती बरी? -5 स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे? 2. आणि c ची व्हॅल्यू किती बरी? 10. फक्त आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. 5चा स्क्वेअर किती होणार आहे? 25. मायनसचा काय राहतो? नेहमी स्क्वेअर प्लसच असतो. इथं काय मायनसच आहे. 4 2 किती होणार आहे? 8. आणि 8 10 किती होणार आहे? 80. किती होणार आहे? 80. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या नेहमी सबट्रॅक्ट करायची असते. मोठी संख्या कोणती? 80. 80 मायनस 25 म्हणजे किती होणार आहे? 55. आणि मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे? मायनस. मग याला पण काय येणार आहे? मायनस. म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू किती आलेली आहे? -55. आले की लक्षात? नक्की. मग थर्ड एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व होईल का? नक्की का? हो की नाही? थर्ड सांगा बरं काय आता थर्ड. √2x स्क्वेअर 4x प्लस 2√2 इज इक्वल टू 0. पुन्हा तेच आहे कम्पेअरिंग विथ अबो इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन सोबत. मग आता इथं काय होणार आहे? एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c तेच राहणार आहे. मग ए बीच्या सीच्या व्हॅल्यू काय बरं? व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू किती राहणार आहे? √2. एक्स स्क्वेअर गेल्यावरती काय राहील? √2. b ची व्हॅल्यू किती राहणार आहे? b इज इक्वल टू 4. अँड c ची व्हॅल्यू किती राहणार आहे? 2√2. काय राहणार आहे? 2√2. ABCच्या तिन्हीच्या व्हॅल्यू आल्या. आता आपल्याला काय करायचं आहे? डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचं आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा. डेल्टा इज इक्वल टू काय? b स्क्वेअर मायनस 4ac. मग आता b ची व्हॅल्यू किती बरी? 4चा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे? √2 इंटू c ची व्हॅल्यू किती आहे? 2√2. देअरफॉर 4चा स्क्वेअर किती होणार इथं? 60 मायनस. एक काम करू, जे रूटमध्ये नाही त्यांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो ना, कारण की सर्वमध्ये काय मल्टिप्लाय. 4 2 किती होणार आहे? 8. इथं पण नाही आहे म्हणजे साईन कोणता असणार आहे? इंटूच असणार आहे. इंटू √2 इंटू √2 किती होणार आहे? बरं ओके. बघा √2 इंटू √2 किती होणार आहे बरं? √4. आणि √4 म्हणजेच कोण असतो? 4चं स्क्वेअर रूट किती येणार आहे? 2 येणार आहे ना. मग डायरेक्ट आपण काय लिहू शकतो इथं? 2. आणि देअरफॉर 16 मायनस 82 8 2 16. 16 मायनस 16 काय आलं? 0. आणि देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू किती येणार आहे? 0. आलं काय? आता आपल्याला क्वेश्चन नंबर बघायचा आहे थर्ड क्वेश्चन काय बरं? डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे खाली आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं असणार आहे आणि त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन काढून रूट्स काढून त्याचं नेचर काय ते आपल्याला बघायचं आहे. मग त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं नेचर बघायसाठी आपल्याला काय सॉल्व करावं लागतं रे? एखाद्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं नेचर फाइंड आउट करण्यासाठी काय सॉल्व करावं लागतं? हां, व्हेरी गुड. एखाद्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं जर नेचर आपल्याला बघायचं असेल तर काय सॉल्व करावं लागतं आपल्याला? b स्क्वेअर मायनस 4ac. आणि याची जर व्हॅल्यू इक्वल टू 0 आले तर काय राहतं मग आपल्या याचं नेचर? रूट्स आर रियल अँड इक्वल. ग्रेटर दॅन 0 आले असेल तर रियल अँड अनइक्वल.
आणि लेस दॅन जर 0 आले असेल तर नॉट रिअल. नॉट रिअल. लक्षात आलं ना. मग तेवढंच आपल्याला करायचं आहे थर्डमध्ये, दुसरं काय करायचं आहे. मग बघा आता आपण डायरेक्ट क्वेश्चन घेऊ. थर्डचा फर्स्ट क्वेश्चन काय बरं आपला, x स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे याच्यात काय फाइंड आउट करायचं आपल्याला, नेचर फाइंड आउट करायचं असेल तर काय फाइंड आउट करावं लागेल, बी स्क्वेअर मायनस 4ac. आणि ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कोणाची व्हॅल्यू लागणार आहे, ABCच्या. आणि त्या व्हॅल्यू काढण्यासाठी याची कोणाबरोबर कंपॅरिझन करावं लागणार आहे, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबत. म्हणजे आपल्याला सर एक्झाम्पल सॉल्व होईल. मग आता पुढं काय बघा, कंपेरिंग अबोव विथ कोणासोबत, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आणि देअरफॉर a ची व्हॅल्यू किती असणार आहे, 1, b ची व्हॅल्यू -4, c ची व्हॅल्यू 4. आता आपल्याला काय करायचं आहे, नेचर आयडेंटिफाय करण्यासाठी कशाची व्हॅल्यू काढायची आहे, बी स्क्वेअर मायनस AC, म्हणजेच कोणाची आपल्याला डेल्टाची. आणि देअरफॉर इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू किती बरं इथं, -4 स्क्वेअर, -4 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 1, सी ची व्हॅल्यू किती आहे 4. 4चा स्क्वेअर किती होणार इथं 16, -4 1 जा आणि 4 4 जा 60, 60 - 60. देअरफॉर बी स्क्वेअर -4AC किती आला आपला, किती आला 0. आणि जर बी स्क्वेअर -4AC जर 0 असेल त्याचं नेचर कसं असतं, देअरफॉर रूट्स of given quadratic equation are कसा असणार आहे, रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल. मग आता याचं एक्झाम्पल सेकंड आणि थर्ड काय करणार आहे, तुम्ही सॉल्व करणार आहे, बरोबर का. मग आता एक्झाम्पल नंबर कोणतं बघायचं आता आपल्याला, 4th आलं लगेच. आलं तिकडे बघा. आता पुढचा क्वेश्चन बघायचा आहे, क्वेश्चन नंबर 4. काय क्वेश्चन दिलाय बरं, 4. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. म्हणजे आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे. कशावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं, आपल्याला दिलेल्या रूटवरून बनवायचं आहे. लक्षात आलं मी काय बोललो. क्वेश्चन काय म्हटलं आहे, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं म्हणजे तयार करायचं आहे. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कशावरून तयार करायचं आहे, तर खाली काय आपल्याला रूट दिलेले, तुमच्या समोर क्वेश्चन आहे. मग आता पहिलं रूट काय दिलं आहे बरं, 0 and 4. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे, बरोबर. काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि मी तुम्हाला मगाशीच बोललो आहे, 2 रूट दिलेले असेल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं असेल तर कशावरून तयार करावं लागतं ते आपल्याला, अल्फा अँड बीटा. सांगितलं होतं आठवतं ना, अल्फा अँड बीटा. मग एकाला काय कन्सिडर करा, लेट अल्फा इज इक्वल टू किती मानायचं इथं 0 अँड बीटा इज इक्वल टू किती राहणार आहे, अल्फा अँड बीटाची व्हॅल्यू काढून घ्यायची. आता अल्फा आणि बीटाची जर व्हॅल्यू माहीत असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करतो बरं आपण, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. याच्यावरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करतो. पण आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये अल्फा प्लस बीटा आहे ना आणि अल्फा इंटू बीटा आहे, म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या पहिला काय करावं लागेल, आपल्याला व्हॅल्यू काढावं लागेल. आणि मग देअरफॉर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती येणार आहे बरं, अल्फा किती आहे 0, बीटा किती आहे 4, म्हणजे अल्फा प्लस बीटा किती येणार आहे, अल्फा इंटू बीटा. अल्फा किती आहे 0, बीटा किती आहे 4, 0 इंटू 4 किती होणार आहे 0. अल्फा प्लस बीटा आला, अल्फा इंटू बीटा पण आला आपल्याकडे. आता काय करायचं आपल्याला, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. आणि देअरफॉर नाव क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं बरं, क्वाड्रॅटिक इक्वेशन अल्फा आणि बीटाचं, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आणि देअरफॉर एक्स तसा ठेवणार आपण, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आला आपला 4,
इंटू काय एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय बरं 0 इज इक्वल टू काय 0 आणि देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 4 इंटू एक्स काय होणार आहे 4x 0 काही घ्यायची गरज नाही म्हणजे इज इक्वल टू काय राहील 0. दिस इज आवर क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला क्वेश्चन नंबर सेकंड काय सेकंड सॉल्व होईल का थर्ड सॉल्व होईल का नाही मग सेकंड होमवर्क राहील का चालेल होमवर्क नक्की एकदम. थर्ड सॉल्व करू मग काय बरं थर्ड एक्झाम्पल अपॉनचं आहे का ओके 1/2 अँड बघा 4चं थर्ड एक्झाम्पल सॉल्व करतो लक्ष द्या इकडे सरांनी. माझी तर अल्फाची व्हॅल्यू काय असणार आहे 1/2 आणि बीटाची व्हॅल्यू काय असणार आहे -1/2 म्हणजे अल्फा प्लस बीटा म्हणजे दोघांची काय करायची आहे ॲडिशन. मग 1/2 ॲडिशन जरी असेल पण इथं काय बरं सबट्रॅक्शन म्हणजे सबट्रॅक्शनच करावं लागेल. मग 1/2 -1/2 किती होणार आहे 0. अल्फा इंटू बीटा 1/2 इंटू -1 बाय काय बरं इथं 2 प्लस इंटू मायनस काय होणार आहे मायनस 2 1 जा सॉरी 1 1 जा 1 आणि 2 2 जा 4 म्हणजेच काय आलं मल्टिप्लिकेशन -1/4. आता फक्त काय करायची आपल्याला व्हॅल्यू टाकायची. नाव क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0 आणि देअरफॉर एक्सला काय करायचं असतं का आपल्याला नाही एक्स स्क्वेअर तसाच अल्फा इंटू बीटाची किती व्हॅल्यू आली 0 इंटू काय इथं एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय आला आपला -1/4 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर 0 कशाला मल्टिप्लाय केलं काय येणार आपला आन्सर 0 -0 प्लस इंटू मायनस काय होणार आहे -1/4 इज इक्वल टू 0. हा 0 काय लिहायची गरज आहे का नाही. देअरफॉर एक्स स्क्वेअर -1/4 इज इक्वल टू 0 दॅट इज आवर क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा क्वाड्रॅटिक इक्वेशन हे डिनॉमिनेटरच्या कोणत्या फॉर्ममध्ये असतं का नाही. मग एक काम करू शकतो आपण काय रे मल्टिप्लाय कशाने करायचं आहे 4ने म्हणून आपण याला काय करू मल्टिप्लाइंग बाय 4 अबो इक्वेशन. मग काय तयार होईल बरं याला 4ने मल्टिप्लाय केल्यावर 4x² मायनस 4 इंटू 1/4 4 काय होईल कॅन्सल म्हणजेच कोण राहिला 1 इज इक्वल टू 0. एक तर आन्सर हेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे चूक कोणतंच नाही आहे कोणतं लिहिलं तरी चालेल पण जनरली तेवढंच लिहून टाका ठिकाणी एक स्टेप वाढवा. लक्षात येईल का चला द्या लक्ष. याच्यातलं 4th एक्झाम्पल कोणतं आहे बरं काय आहे बाबा लक्ष द्या इकडं 4th एक्झाम्पल काय आहे 2 - √5 अँड √5 ओके हे सॉल्व करायचं बरोबर. हे रूट आहे म्हणजेच कोण आहे आपले अल्फा अँड बीटा. मग अल्फा इज इक्वल टू कोण होणार आहे 2 - √5 आणि बीटा इज इक्वल टू कोण होणार आहे 2 + √5 अलग लक्षात. मग आता आपल्याला फक्त काय करायचं आहे बरं याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं ना अल्फा बीटाचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यासाठी आपल्याला कोण लागतं बरं अल्फा प्लस बीटा आणि अल्फा किती बरं इथं 2 - √5 प्लस कोण करायचं आहे बीटा म्हणजेच कोण 2 + √5 इज इक्वल टू -√5 + √5 काय होऊन जाईल कॅन्सल 2 + 2 किती होणार आहे 4 म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली आहे 4. नेक्स्ट कसली व्हॅल्यू लागते आपल्याला अल्फा इंटू बीटा अल्फा काय बरं 2 - √5 आणि सेकंड इंटू आहे ना म्हणून सेकंड. बीटा कोण आहे बरं आपला 2 + √5. मग या दोघांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. पहिले 2ने मल्टिप्लाय करा नंतर कशाने मल्टिप्लाय करा -√5ने मल्टिप्लाय करा किंवा स्वतंत्र लिहितो चला काय हरकत नाही. 2ने या टोटल याला मल्टिप्लाय करायचं आहे 2 + रूट किती होणार आहे 5 देन नंतर कोणी करायचं आपल्याला -5ने कोणाला याच ब्रॅकेटला काय 2 + √5 देअरफॉर हो कुठे बाबडे मी ब्रॅकेट
ओपन केलं आहे, ह्या 2नी टोटल याला मल्टिप्लाय केलं आहे, ह्या 2नी ह्या टोटल याला, ह्या -√5नी, ह्या -√5नी कोणा मल्टिप्लाय केलं आहे याला. आलं का लक्षात? नक्की. बरं आता 2नी जर मल्टिप्लाय केलं तर काय, 2 2 जा 4 प्लस 2 × √5 किती होणार आहे, 2√5. आलं लक्षात? प्लस इथं काय बरं आता मायनस, सॉरी काय इथं मायनस काय बरं 2 × √5, 2 × √5 मायनस इंटू प्लस किती होणार आहे मायनस √5 × √5 किती होतो 5. बरं √5 × √5 म्हणजे √25 आणि √25 म्हणजे 5, कारण की 25चं स्क्वेअर रूट किती असतं 5. बघा इथं प्लस मायनसवाले दोघं काय होणार आहे कॅन्सल. 4 - 5 म्हणजे किती होणार आहे -1. बरं आता काय करायचं आहे बरं आपल्याला, इक्वेशन तयार करायचं आहे ना. मग आता नाव क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय असणार आहे, ax² - α + बीटा x + α बीटा = 0. देअरफॉर ax² - α + बीटा किती आहे 4 इंटू काय इथं x प्लस अल्फा इंटू बीटा काय आपला -1 = 0. देअरफॉर ax² - 4 × x म्हणजे किती होणार आहे 4x प्लस इंटू मायनस -1 = काय 0. दिस इज आवर क्वाड्रॅटिक इक्वेशन. येईल का लक्षात? घ्या. आता एक्झाम्पल नंबर आपल्याला कोणतं बघायचं आहे 5. 5th वाले एक्झाम्पल काय आपण बघू. सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट. म्हणजे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटची सम ही प्रॉडक्टपेक्षा काय आहे 2 टाइम्स आहे, म्हणजे काय दुप्पट आहे अशी माहिती दिली. फाइंड के इफ इक्वेशन इज x² - 4kx + k + 3 = 0. एवढं काहीतरी आपल्याला दिलेलं आहे. बरं काय काय दिलं आपण बघूयात. बरं आपल्या गिवन इक्वेशन काय, बरं गिवन इक्वेशन काय दिलं आपल्याला x² - 4kx + k + 3 = 0. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्झाम्पल सॉल्व कसं होईल. आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, 2 रूटचं ॲडिशन आणि काय दिलं आहे मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ एक्झाम्पल कशावर आहे अल्फा अँड बीटावरती. आणि अल्फा बीटाच्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला कोण माहीत पाहिजे ABCच्या व्हॅल्यू माहितीच पाहिजे. मग पहिले ABCच्या व्हॅल्यू आपण काढून घेऊ. म्हणून आपण काय म्हणू इथं कम्पेअरिंग अबो इक्वेशन विथ ax² + bx + c = 0 आणि वी गेट काय मिळणार. मग आता आपल्याला a ची व्हॅल्यू किती मिळणार आहे a = 1, b = -4k आणि c = k + 3. व्हेरी गुड. इथपर्यंत कळलं सरांना. ह्या 3 व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आता इथं काय करू आपण, रूट कोणते माहिती नाही आहे पण अल्फा बीटा असतील असं का वाटतं, कारण त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशनबद्दल आपल्याला माहिती दिली. म्हणून ते 2 रूट आपण काय मानू अल्फा अँड बीटा. देअरफॉर लेट अल्फा अँड बीटा आर 2 रूट्स. काय असणार आहे अल्फा अँड बीटा हे काय असू शकतात 2 रूट असणार आहे. मग अल्फा आणि बीटा जर 2 रूट असतील तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे अल्फा + बीटाचा फॉर्म्युला काय असतो बरं -b/a अँड अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय असतो बरं c/a. बरं आता आपल्याला एक कंडिशन दिली. काय कंडिशन दिली बरं बाय गिवन कंडिशन. काय गिवन कंडिशन दिली बरं आपल्याला काय म्हटले बघा तिथं सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट. म्हणजे काय
दोन रूट म्हणजे हे जे दोन रूट एक अल्फा मानले आणि एक काय मानले आपण बीटा. अल्फा प्लस बीटा हा कोणाच्या 2 टाइम्स आहे बरं, त्यांच्या प्रोडक्टच्या म्हणजेच कोणाच्या अल्फा इंटू बीटाच्या. मग ही कंडिशन आपल्याला पहिलीच सांगितले काय बाय गिवन कंडिशन काय आहे, दोघांची सब ही त्याच्या 2 टाइम्स आहे प्रोडक्टच्या, म्हणून 2 इंटू काय आलं अल्फा इंटू बीटा. आता बघा अल्फा प्लस बीटा म्हणजे काय असतो रे आपला मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा काय असतो बरं आपला सी अपॉन ए. सी अपॉन ए. ओके बरं व्हॅल्यू कोणाची काढायची बरं आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची. कोणाची काढायची आहे के ची. मग आता बघा काय होईल इथं हा डिवाइडला ए ना अपोजिट साईडला गेला काय होईल मल्टिप्लाय म्हणजे ए तसा कॅन्सल होऊन जाणार आहे. लक्षात आलं काय होईल ए कॅन्सल. त्याचे बुक का घाल रे. देअरफॉर काय शिल्लक राहणार आहे आपलं मायनस बी इज इक्वल टू काय 2a 2c काय होणार आहे 2c. मग आता मला सांगा मायनस बीची व्हॅल्यू काय बरं सॉरी बीची व्हॅल्यू काय बरं मायनस ह्या मायनस मी असाच ठेवला आहे आणि बीची व्हॅल्यू काय बरं -4k इज इक्वल टू 2 इंटू सीची व्हॅल्यू काय बरं के प्लस 3. ओके मायनस इंटू मायनस काय होणार आहे +4k इज इक्वल टू 2 इंटू के किती होणार आहे 2k प्लस 2 इंटू 3 6. हा के एका बाजूला आणून घेऊ आपण 2k इकडे प्लस इकडे आलं काय होणार आहे मायनस. मग काय होणार आहे 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. 4k मधून 2k गेल्यावर किती राहणार आहे 2k इज इक्वल टू काय 6. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे के ची. हा 2 इथं मल्टिप्लाय अपोजिट साईडला गेला काय होणार आहे डिवाइड होऊन जाणार आहे म्हणजेच काय राहील इथं देअरफॉर k is equal to 6 upon 2. 2 1 जा 2 2 3 जा 6. Therefore k is equal to 3 and this is our answer. k ची व्हॅल्यू काढायची. हे बाबडे एक लक्ष दे आपल्याला काय सांगितलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कोणतं आहे बरं हे काय दिलं आहे ते दिलेलं आहे. दुसरं काय दिले के ची व्हॅल्यू काढा असं सांगितलं आहे. हे दोन गोष्टी आणि अजून एक तिसरी गोष्ट दिली काय दिली आहे बरं आपल्याला वरती दिलेली द सम ऑफ 2 रूट्स आर ट्वाइस इट्स प्रॉडक्ट असं म्हटलेलं आहे. ह्या 3 गोष्टींना आपल्याला गोष्ट कळाली इथं रूट म्हणजे अल्फा बीटा दिलेले रूट काय असं नाही आहे म्हणजे अल्फा बीटा दिलेला असेल म्हणजे एक क्वेश्चन अल्फा बीटाचा आहे. आणि अल्फा बीटा जर लागत असेल आपल्याला तर आपण कोणाची व्हॅल्यू काढतो मग इथं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू ही आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू ही. मग इथं ए बी सीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दिलेल्या इक्वेशनसोबत कंपॅरिझन करावं लागेल. मग मी ह्या दिलेल्या इक्वेशनची कंपॅरिझन कोणाबरोबर केली स्टँडर्ड फॉर्म बरोबर. त्याच्यावर माझी व्हॅल्यू आली एची व्हॅल्यू किती आली 1 बीची व्हॅल्यू किती आली -4k आणि सीची व्हॅल्यू किती आली k + 3. काय किती जेवढी व्हॅल्यू असेल ती शेवट सीचीच असते म्हणजे x स्क्वेअर आणि x सोडून बाकीचे सर्व व्हॅल्यू सीचेच असतात नेहमी. इथपर्यंत कळालं का नक्की कळालं का अर्धी पुरी संपली. आता काय आता इथं आपण अल्फा आणि बीटाचे 2 रूट आपण काय केले कन्सिडर करून घेतले. मग आता अल्फा आणि बीटा जर रूट असेल तर अल्फा आणि बीटाचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b अपॉन ए अँड दुसरा काय आहे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय c अपॉन ए. मग आपल्याला ABC माहीत पाहिजे होती आणि ती आपण इथं काढली. मग आता इथं गिवन आपल्याला कंडिशन आहे काय कंडिशन दिली आपल्याला 2 रूटची ॲडिशन ही 2 प्रोडक्टच्या 2 रूटची ॲडिशन ही 2 रूटच्या प्रोडक्शनच्या 2 टाइम्स असते. म्हणून आपण इथं काय केलं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 टाइम्स काय आहे अल्फा इंटू बीटा. मग अल्फा प्लस बीटा काय असते बरं आपली -b अपॉन ए इज इक्वल टू 2 इज इक्वल टू काय 2 इंटू काय असतो आपला कोण असतो अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा काय असतो मग आपला
सी अपॉन ए, ते व्हॅल्यू टाकले. मग इथं ए आणि इथं सुद्धा काय आपली ए दोघं पण काय झाले कॅन्सल, म्हणजे शिल्लक करायला आपलं मायनस बी इज इक्वल टू 2c राहणार आहे. मग आपल्याला बीची व्हॅल्यू माहिती आहे, बघा इथे लिहिली आपण, बीची व्हॅल्यू काय आहे -4k, आणि आपल्याला सीची पण व्हॅल्यू माहिती आहे, कोणती बरं k+3. फक्त ती व्हॅल्यू काय केली आपण सबस्टिट्यूट केली, मायनस इंटू मायनस काय होतं प्लस, मग काय आला आपला 4k इज इक्वल टू, आता या 2नी कोणा मल्टिप्लाय करायचं मधल्या ब्रॅकेटला, ब्रॅकेटमध्ये कोण आहे k+3 आहे, 2 इंटू के काय होणार आहे 2k प्लस 2 इंटू 3 काय होणार आहे 6 होणार आहे. मग आता इथं काय आला आपला 4k इज इक्वल टू 2k+3. आपल्याला केची व्हॅल्यू काढायची, मग हा के 2k जो आहे तो इकडे आला काय होणार आहे मायनस, म्हणजेच काय होईल 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. मग 4k मधून 2k गेल्यावर काय राहणार आहे 2k राहणार आहे, 2k इज इक्वल टू 6. हा 2 जो आहे हा मल्टिप्लाय अपोजिट साईडला गेल्यावर काय होईल डिवाइड, मग k इज इक्वल टू 6 अपॉन 2, 3 1 जा 2 1 जा 2, 2 3 जा 6, k इज इक्वल टू k. दिस इज आवर आन्सर. पांग्या सर्व तुला सांगितलं झोपतो काय तिथं, उद्यापासून या पहिल्या बँच बसेस वर. ए कोणाला सांगतो, हा तुला कळलं डॉक्टर आहे, कळलं नक्की डॉक्टर. अरे बाई सॉल्व करतो, गेलो मी तर काय करेन, नाही ना सर सिलेबस तसाच, असं नको ना व्हायला. लक्ष द्या इकडं. क्वेश्चन नंबर कोणता घ्यायचा आता आपल्याला 6 का 7, 6 चालू आहे ना. ए लक्ष द्या, ए मागं बरं आहे ना, कोणी झोपेला असेल तर उठवा, थोडं राहिलं म्हणून, आता स्टेशन आल्याचे जवळ, स्टेशन जवळ आले, उठावा ना आता. हा 6 वाला क्वेश्चन काय बघा, अल्फा बीटा आर रूट्स ऑफ, कोणाचे रूट्स आहे रे, गिवन इक्वेशन काय आहे, ए बोल ना खरे, y स्क्वेअर आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. काय फाइंड आउट करायचं आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मग करा फाइंड आउट आता काय. बरं, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू लागते, आणि अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला ABC ची व्हॅल्यू लागते, आणि ABC ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबत कंपॅरिझन करावं लागते. बाकी काय आहे का नाही आहे. मग तिकडे लक्ष द्या, कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ AY स्क्वेअर मायनस BY मायनस C इज इक्वल टू काय 0. दोन्ही का मायनस मायनस आहे ना. मग आता A ची व्हॅल्यू किती होणार आहे इथं, A ची व्हॅल्यू किती होणार आहे 1, B ची व्हॅल्यू किती होणार आहे ए मायनस कसं काय, हां B ची व्हॅल्यू किती होणार आहे -2, आणि C ची व्हॅल्यू किती होणार आहे -7. आता याच्यावरून आपण काय काढणार आहे, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय असतो रे -B अपॉन A. मग -B ची व्हॅल्यू किती बरं इथं -2, हा मायनस हा फॉर्म्युलाचा आहे बरं का. अपॉन काय बरं इथं A ची व्हॅल्यू किती आहे 1, मायनस इंटू मायनस काय होणार आहे +2, 2 अपॉन 1 म्हणजे किती होणार आहे 2. अल्फा प्लस बीटा किती आला 2. अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय असतो बरं C अपॉन A. C ची व्हॅल्यू काय बरं आपली -7, A ची व्हॅल्यू किती आहे 1, -7/1 म्हणजेच किती होणार आहे -7. आता आपल्याला पहिला जो क्वेश्चन सॉल्व करायचा तो कोणता करायचा आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, आणि हा फॉर्म्युला सुरुवातीलाच लिहून दिला आठवतं का.
बघा काय लिहून दिला मी, ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा असं लिहून दिलाय का, आहे का, लिहून दिला ना आत्ता मगाशी. मग आता फक्त व्हॅल्यू टाका, इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाची किती व्हॅल्यू आली आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर, हे काय अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस 2 इंटू अल्फा इंटू बीटा किती इथं -7, 2चा स्क्वेअर किती जाणार आहे 4 प्लस इंटू मायनस मायनस 7 2 40, 40 मायनस 4 किती जाणार आहे 10, मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे मायनस, देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काढायला लावली, किती आली रे ती -10. आले का लक्षात. मी काय म्हणतो, रविवार उद्या आहे, तू आजच घेतली का, म्हणजे सुट्टी म्हणतोय मी, बाकी नाही काय. हो उद्या सुट्टी. क्वेश्चन नंबर 7 बोलणार नाही कोणीच. क्वेश्चन नंबर 7 काय बरं 7, द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. म्हणजे खाली दोन आपल्याला काय दिलेले क्वाड्रेटिक इक्वेशन दिले आणि ते दोन्ही क्वाड्रेटिक इक्वेशन कसे असणार आहे रिअल अँड इक्वल. म्हणजे याचा अर्थ काय राहणार आहे, त्यांच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती असणार आहे 0, म्हणजे डेल्टा इज इक्वल टू काय राहणार आहे 0. आणि असं असेल तर त्यांनी आपल्याला विचारले काय फाइंड द के, तर केची व्हॅल्यू काय असेल. एक एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या, दुसरे एक्झाम्पल हे होमवर्क असेल. दुसरं घेऊ का काय. क्वेश्चन नंबर 7चा किती घ्यायचा आपल्याला सेकंड. काय क्वेश्चन आहे बरं, के एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस हे लक्ष द्या इकडं. आता मी तुम्हाला काय सांगितलं का दिलेलं एक क्वाड्रेटिक इक्वेशन हे कसे असणार आहे, यांचे रूट रिअल असणार आहे आणि कसे असणार आहे इक्वल असणार आहे. ऑलरेडी दिलेले त्यांनी सांगितले बरोबर ना. याचा अर्थ काय झाला, b² - 4ac व्हॅल्यू किती असणार आहे 0 असणार आहे. म्हणजे याचा अर्थ ती व्हॅल्यू 0 आहे, तर याचा अर्थ आपल्याला BAC हे सर्व माहिती पाहिजे. आणि हे सर्व माहिती असण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा ABCच्या व्हॅल्यू काढावं लागणार आहे. मग आता बघा काय होईल, पण आपले आता स्टँडर्ड फॉर्म आहे का नाही आहे. मग आता ह्या बाहेरच्या नंबरने ह्या दोघांना पण काय करावं लागेल मल्टिप्लाय. मग KX × X किती होणार आहे बरं KX² मायनस 2K × 2 म्हणजे काय होणार आहे 2KX प्लस किती आहे 6 इज इक्वल टू किती आहे 0. कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ AX² प्लस BX प्लस C इज इक्वल टू 0. मग काय होईल बरं, एची व्हॅल्यू किती येणार आहे A इज इक्वल टू K, B इज इक्वल टू किती राहणार आहे -2K, C इज इक्वल टू किती राहणार आहे 6. बाय गिवन कंडिशन काय दिली गिवन कंडिशन, गिवन quadratic equation given quadratic equation are real and equal. That is म्हणजे ज्याचा अर्थ रिअल आणि इक्वल, याचा अर्थ काय दिला रे आपल्याला, दॅट इज b² - 4ac इज इक्वल टू काय दिला असणार आहे 0 बरोबर ना. मग आता आपण डायरेक्ट व्हॅल्यू टाकू, बीची व्हॅल्यू किती येणार आहे बरं इथं -2k², त्यानंतर -4 इंटू एची व्हॅल्यू किती आहे k आणि इथं सीची व्हॅल्यू किती इंटू 6 इज इक्वल टू काय 0 इज इक्वल टू 0. मग आता 2चा मायनसचा स्क्वेअर काय राहतो प्लस, 2चा स्क्वेअर किती जाणार आहे 4, केचा स्क्वेअर किती जाणार आहे बरं इथं k² म्हणजे काय केचा स्क्वेअर मायनस 4 6 किती होणार आहे 24, k इज इक्वल टू किती होणार आहे 0. बरं याच्यातून दोघांमधून आपण k कॉमन काढू शकतो,
काय कॉमन काढू शकतो के. याच्यातून के बरं 4 पण कॉमन काढू शकतो आणि के पण कॉमन काढू शकतो बघा. मग आता जर 4 कॉमन काढला 4 आणि काय कॉमन काढायचं आपल्याला के. 4 कॉमन काढलं फक्त 1 राहील लिहायची गरज नाही. के कॉमन काढलं म्हणजे काय राहणार आहे फक्त के मायनसला मायनस. 24 मधून जर 4 कॉमन काढला किती राहणार आहे 6. के तो ऑलरेडी कॉमन काढला इज इक्वल टू काय 0. इथं 2 इक्वेशन तयार झाले कारण रिअल आणि इक्वल याचा अर्थ हे 2 क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि 2 क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे याचं एक इक्वेशन आहे याचं एक इक्वेशन आहे. देअरफॉर आपण काय करू शकतो 4k इज इक्वल टू 0 अँड इकडे काय करू शकतो k मायनस 6 इज इक्वल टू 0. के ची व्हॅल्यू काढायची 4 इथं मल्टिप्लाय इकडे गेलं काय होईल डिवाइड. देअरफॉर k इज इक्वल टू 0/4 आणि देअरफॉर k इज इक्वल टू किती होणार आहे 0. हे झालं पहिलं रूट. दुसरं रूट पण निघू शकता. हा इथं मायनस आहे तिकडे गेला काय होणार आहे प्लस. देअरफॉर k इज इक्वल टू काय आहे 6. दिस इज काय सेकंड रूट आणि देअरफॉर k इज इक्वल टू 0 अँड 6 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि व्हॅल्यू कोणाची काढायला लावली होती आपल्याला के ची. मग के ची व्हॅल्यू एक तर 0 पण असेल किंवा 6 पण असेल. आलं का लक्षात बबड्यांनो नक्की घ्या.